आवळ्याचा रसरशीत आणि चवदार हेल्दी असा लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळेच खूप आवडीने खाऊ शकतील असा झटपट बनणारा आवळ्याचा मोर आवळा कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी इथं 1 किलो आवळे स्वच्छ धुवून आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत। आता मी त्याचा किस करून घेतलेला आहे आणि आवळ्याचा किस 1 किलो घेतलेला आहे आणि त्याला 1 किलो साखर घ्यायची आहे। तुम्ही वजनी प्रमाण नाही घेतलं, वाटीचं प्रमाण घेतलं तरीही चालेल। आणि त्याच्यासाठी मी इथं 7-8 वेलची आणि 5-6 लवंगा घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता। मी आता एका कढईमध्ये हा आवळ्याचा सगळा खीस घालून घेते। आवळा छान खिसून घेतलेला आहे मी। 2 वाटी आवळ्याचा खीस घेतला तर तुम्ही 2 वाटी साखर घेऊ शकता, वाटीचंही प्रमाण घेऊ शकता तुम्ही। आता ह्याच्यात मी ही साखर घालणार आहे। तुम्ही बघू शकता मी ह्याच्यात आता सगळी साखर घालणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून साखरेचं पाणी सुटतं आणि आवळ्याला ऑलरेडी थोडंसं मॉइश्चर असतं, त्याच्यामुळे आवळा त्याच्यात छान शिजला जातो। म्हणून आपल्याला एक्स्ट्राचं काही पाणी वगैरे त्याला वापरण्याची काही गरज नाही। साखरेचं खूप छान पाणी सुटतं। तुम्ही बघू शकता थोडं थोडं आता याला ओलसरपणा, साखरेला पाणी सुटू लागलेलं आहे। आता ह्याच्यात अशी वेलची तोडून घालायची आहे म्हणजे त्याचा स्वाद खूप छान लागतो। तुम्ही बघू शकता या आपल्या मोर आवळ्यामध्ये ह्याचा स्वाद खूप छान उतरतो, त्याच्यासाठी मी सर्व वेलची अशा तोडून टाकणार आहे। तुम्ही बघू शकता याला साखरेचं किती पाणी सुटलेलं आहे। याच्यात आपला छान आवळा शिजला जातो। याचा कलर थोडा थोडा चेंज होत आलेला आहे। तुम्ही बघू शकता आवळ्याला एकदम असा पिवळसर कलर आला की आपण समजून जायचं आवळा आपला छान शिजलेला आहे। आणि ह्याच्यात लवंग आणि वेलची टाकलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा स्वादही खूप छान उतरतो। याला झाकण ठेवण्याची काही गरज नाही। तुम्ही बघू शकता आपलं साखरेचं पाणी थोडं थोडं आता कमी व्हायला लागलेलं आहे। पूर्ण आटवायचं नाही, थोडंसं ठेवायचं आहे म्हणजे तो आवळा आपला ज्यूसी बनतो। आवळ्याचा कलर तुम्ही बघू शकता पिवळसर असा याला कलर आलेला आहे आणि साखरेचं पाणीही आटलेलं आहे। आता थोडंसं पाणी ह्याच्यात ठेवायचं आहे, आपण जास्त साखरेचा पाक ठेवायचा नाही। तुम्ही बघू शकता किती छान ज्यूसी असा आपला आवळा दिसतोय। आता आपण गॅस बंद करणार आहोत कारण की थंड झाल्यानंतर आणखी थोडासा घट्टसरपणा येतो याला, म्हणून गॅस बंद करायचा आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। याला पिवळसर कलर आला की समजून जायचं आवळा आपला शिजलेला आहे, किंवा थोडंसं तुम्ही खाऊनही बघू शकता। आता हे थंड करून घेऊया आपण। तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर थोडासा असा घट्टसर आलेला आहे आवळा आपला। छान असा सुंदर आपला आवळा तयार झालेला आहे। मोर आवळा हा आपला झटपट बनवून तयार होतो, खायलाही खूप छान लागतो। तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा नुसता खाल्ला तरीही चालेल, लहान मुलं खूप आवडीने खातात। आपला छान रसरशीत असा ज्यूसी मोर आवळा तयार आहे। तुम्ही हा आवळा एअरटाईट कंटेनरमध्ये घालून ठेवलं की तो अजिबात 2-2 वर्ष खराब होत नाही। आवळा हा आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे, त्यामुळे आवळा आपण खाल्लाच पाहिजे। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।